नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023 ते 2024 संदर्भातील. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय म्हणजेच GR काढण्यात आला आहे. या GR नुसार रब्बी हंगाम 2023 व 24 साठी पूरक अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी एक दिलासा असा आहे की आपल्याला अनेक शेतकरी बांधवांना पीक विमा मिळतो, पण काही वेळा विम्याची रक्कम खूप कमी मिळते. म्हणजेच कधी ₹500, कधी 600, म्हणजेच 1000 पेक्षा कमी. शासनाने हे लक्षात घेऊन ठरवले आहे की ज्या शेतकऱ्यांना 1000 पेक्षा कमी विमा मिळतो त्यांना किमान 1000 तरी दिले जाणार. म्हणजे जर तुमच्या खात्यात आधी फक्त 600 आले असतील तर आता उर्वरित 400 शासनाकडून भरले जाणार आहेत. मित्रांनो, योजनेसाठी राज्य शासनाने तब्बल 3,99,37,009 रुपये निधी मंजूर केलेला आहे. ही रक्कम थेट संबंधित विमा कंपन्याला दिली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम जमा केली जाणार आहे. या निधीचे वितरण खालील 9 विमा कंपन्यांमार्फत होणार आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आधी विमा मिळाला आहे पण तो 1000 पेक्षा कमी होता त्यांना आता पूरक अनुदान पूर्ण 1000 मिळणार आहे. तर आता राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की पुढील 15 दिवसाच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणूनच ज्यांना विमा कमी मिळाला आहे त्यांनी आपली खाती तपासत राहावी. तर मित्रांनो, हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे, कारण शासनाने दिलेल्या या पूरक अनुदानामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला किमान मिळणारच आहे. पुढे या संबंधी अजून काही अपडेट्स आल्या तर त्या देखील आम्ही तुम्हाला लगेच सांगणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे कृषी क्षेत्राशी संबंधित शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना, शासन निर्णय आणि महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. जय जवान, जय किसान.